स्वागतम सुस्वागतम. मी प्रभात जनप्रतिष्ठान प्रभात मित्र मंडळ पुणे यांकडून सर्व उपस्थित मान्यवर, सर्व सन्माननीय अतिथी, सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, मंडळाचे हितचिंतक, वर्गणीदार, देणगीदार यांचे सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करणार आहोत. तरी मी श्री मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय भवानी. हर हर महादेव. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. श्रीराम. हर हर. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होत आहे. सर्वांना विनंती की जोरात टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी आसनस्थ व्हावे. मी श्री रवींद्र मसाले यांना विनंती करतो की त्यांनी आपुलकीची भावबीज या कार्यक्रमाचे स्वरूप आणि पद्य सादर करावे. कुठलंही सामाजिक कार्य म्हटलं की त्याला पद्य असल्याशिवाय शोभा येत नाही. असेच एक खूप मोठे थोर समाजसेवक डॉक्टर आमटे यांचे चिरंजीव प्रकाश आमटे यांचं कार्य खूप मोठं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यावर एक आधारित चित्रपट काढला गेला आणि या चित्रपटामधले असलेलं एक खूप सुंदर असं गीत आहे ते आपल्यासमोर सादर करण्याचा छोटा प्रयत्न केला. सत्य सुंदर सर्वथा, जय सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, सापले ना वाट ज्यांना होत यांचा सारथी.
साधना करीती तुझी जय नित्य तव सहवास दे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे चेतना विश्वास दे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव त्याला हो सदा रंध्रातुनी संवेदना धमनातल्या उदिराशया फलभेदनाची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे हे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती ती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आले किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झे पावना आकाश दे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे मी रवींद्र मनसाले यांना विनंती करतो की त्यांनी आपुलकीची भावबीज या कार्यक्रमाचे स्वरूप आणि त्याबद्दल माहिती आपणास द्यावी. प्रभात मित्रमंडळ आणि प्रभात जनप्रतिष्ठान आयोजित आपुलकीची भाऊबीज हा कार्यक्रम आपण दिवाळीमध्ये घेत असतो. दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण आहे. सर्वत्र दीपोत्सव असा होत असतो. घरात आपल्या घराच्या बाहेर तेलाचे दिवे लावणे, आकाशकंदील लावणे, रांगोळी काढणे असा संपूर्ण हा दिवाळीचा सण आपल्या सर्वांच्या घरामध्ये होत असतो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी म्हणजे अश्विन आणि कार्तिक या महिन्याच्या संधिकालात हा दिवाळीचा सण येत असतो. इंग्रजी महिन्याप्रमाणे म्हणायला गेलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हा दिवाळी सण असतो. आमची अशी श्रद्धा आहे की श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्याला जेव्हा परत आले तेव्हा दिवाळी साजरी केली, म्हणून आपण ही दिवाळी साजरी करतो. तसेच अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचं प्रतीक म्हणूनही आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीमध्ये गायीची आणि त्याच्या पाडसाची पूजा केली जाते. तो दिवस म्हणजे एक
वसुबारसचा दिवस असतो. आपल्या घरातील द्रव्य, अलंकार, सोनी, नाणी इत्यादींची पूजा केली जाते. तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी असाही साजरा केला जातो. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी असा एक दिवस असतो दिवाळीमध्ये. आश्विन अमावस्याला खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मीपूजन केलं जातं. प्रामुख्याने लक्ष्मीपूजन हे आपले व्यापारी वर्ग आहे, त्या व्यापारी त्यांच्या दुकानामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात पूजन करून लक्ष्मीपूजनाचा दिवाळीचा सण साजरा करतात. बलिप्रतिपदा म्हणजे आपण त्याला पाडवा म्हणतो. या पाडव्याच्या दिवशी सर्वजण आपल्या देवतेला नमस्कार करून तेथे एकत्र येऊन त्याची पूजा करणे, आरती करणे आणि आपलं नवीन वर्ष हे मराठी महिन्याप्रमाणे चालू होतं, तो म्हणजे पाडवा. आणि शेवटचा म्हणजे भाऊबीज, जो आपला कार्यक्रम आहे भाऊबीज. तर बंधू आणि भगिनींचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. तर आपल्या भागातील, आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या भागामधील सर्व घरांमध्ये, सर्व माता भगिनींच्या घरामध्ये ही दिवाळी साजरी व्हावी म्हणून आमच्या मंडळाचे अध्यक्ष किशोरजी चव्हाण यांनी ही खूप सुंदर संकल्पना आपल्या मंडळामध्ये मांडली आणि हा उपक्रम चालू केला आणि त्याचं नाव आहे आपुलकीची भाऊबीज. मी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री किशोरजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. प्रथम सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करतो आणि आजच्या या दिवाळीपूर्व आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माननीय माधुरीताई मिसाळ, त्याचबरोबर इस्कॉन रावेत किंवा आपण त्यांना चिंचवड म्हणू, इस्कॉन मंदिराचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख विश्वस्त माननीय गोपती प्रभूजी, त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेच्या माननीय उपाध्यक्षा माधवीताई संशी, त्याचबरोबर ऊर्जापूरचे प्रकाश शेठ कुटवड, पेशवाई क्रिएशनचे राहुल शेठ यमूल, स्वारथ फाउंडेशन कोथरूडला जे महिलांसाठी कार्यरत आहे, समाजासाठी कार्यरत त्याच्या अध्यक्षा माननीय सौ स्वातीताई मोहोळ, उपस्थित सर्व बंधू भगिनी. आजचा जसा उल्लेख केला आमच्या रवींद्र भानसांनी, दिवाळीच्या सणाचा उल्लेख केला आणि या भाऊबीजेच्या उपक्रमाचा उल्लेख केला. दिवाळीचा सण खरंच हा हिंदू धर्मातील एक मोठा सण, महत्त्वाचा सण, आनंद घेऊन येणारा सण, चैतन्य घेऊन येणारा सण आपण हा सण साजरा करतो आणि एका अर्थाने आपण दीपोत्सवही करतो. आपल्या जीवनातला अंधकार आपण नाहीसा करतो, एक प्रकाशाचं अस्तित्व आपण निर्माण करतो या दीपोत्सवाच्या माध्यमातून. आणि जसं त्यांनी सांगितलं की हा दीप जो नुसता दीप नसून तो आपल्या एक मांगल्याचं प्रतीक पण आहे हा दीप, आणि असा आपण हा दीपोत्सव आपण हा दरवर्षी साजरा करतो. आणि हा दिवाळी सण साजरा करत असताना आता बघितलं असेल सर्वांना यायला फार उशीर झाला आहे, सगळ्यांना वाटेत रहदारी, ट्रॅफिक, दिवाळीची सर्वांची गडबड, खरेदीची गडबड, एकंदरीत सर्व गडबड दिवाळीची चालू आहे, कारण का येणाऱ्या 8 दिवसात दिवाळी आलेली आहे. आणि या दिवाळीच्या सर्व उत्साहाच्या वातावरणात प्रत्येकजण आपापल्या घरात दिवाळी साजरा करत असतो. पण मंडळाच्या कल्पनेतून असा विचार आला की आपण एक सामाजिक एक दिवाळी पण साजरी केली पाहिजे. मग ती सामाजिक दिवाळी कशी साजरी करता येईल, तर ते आपण ही भाऊबीजेच्या निमित्ताने आपण ही सामाजिक दिवाळी साजरी करतो. खरं तर या आमच्या या गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, गंजपेठ या भागात निराधार महिलांची संख्या जास्त आहे की ज्या घरात दिवाळी होऊ शकत नाही. मंडळाचा एक छोटासा प्रयत्न आहे की पंथ्या ह्या अंधारात अनेक पंथ्या लावण्याच्या आवश्यकता आहेत खरं, पण एक छोटीशी पंथी मंडळातर्फे आमची लावण्याचा हा या दरवर्षी प्रयत्न करत असतो. तर त्या भाऊबीज, आपुलकीची भाऊबीज या निमित्ताने, आणि आमची अशी आहे की ही आमची जी भाऊबीज आहे ही आम्ही सर्वांना समाजाबरोबर घेऊन करतो. ही भाऊबीज, या भाऊबीजेच्या उपक्रमाच्या तयारीसाठी कार्यकर्ते गेले 1.5 महिने कष्ट घेतात. हे जे आपण जे समोर किट आपण बघतो त्याला आम्ही ओवाळणी संच म्हणतो, की जे ओवाळणी संच जे आहे हे आम्ही आमच्या भगिनींना, मदत हा शब्द आम्ही टाळतो, हा आमच्या प्रत्यक्ष भाऊबीजेला आम्हाला भगिनी ऑप्शन करतात आणि ओवाळणी स्वरूपात आम्ही यांना संच देतो. या ओवाळणी संचात सुमारे 20-22 वस्तू आहे, त्यांचा उल्लेख आता होईलच. अगदी साखर मैद्यापासून ते साडी चोळीपर्यंत आहे, आणि त्याचबरोबर एक सुरेख एक आपला धार्मिक ग्रंथ, गीतेचा ग्रंथही त्यामध्ये आहे. अशा अनेक वस्तू त्यामध्ये आहेत की जेणेकरून हा संच एका कुटुंबाला हा दिवाळी साजरी करण्याकरता उपयोग पडेल. अशा संचामध्ये सर्व वस्तूंचा समावेश आहे. आणि आमच्या ह्या भगिनींना आम्ही हा ओवाळणी भेट म्हणून आम्ही आपल्या सर्वांतर्फे आम्ही देण्याचा आम्हाला नक्कीच आनंद वाटतो.
हे किट तयार करत असताना समाजातून आम्हाला अनेक दातृत्ववान व्यक्तींकडून मदत मिळते, दानशूर व्यक्तींची मदत मिळते आणि असे स्टेज काही व्यासपीठावर उपस्थित आहेत, काही खुर्च्यांवरून बसलेले आहेत, असे अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी आम्हाला ह्या संचासाठी मदत केली. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की मी अजून एक महत्त्वाची गोष्ट की ह्याचबरोबर की कुठलंही सकारात्मक काम करायचं असेल तर सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात सुमारे 75% वस्तू या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आर्थिक योगदान आणि त्यांच्या वस्तुस्वरूप योगदान या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. हे एक चांगलं एक आदर्श लक्षण, आदर्श एक गोष्ट असे मला अशी नक्कीच वाटते. कार्यकर्ते 1.5-2 महिने कष्ट घेत असतात. हा संच कुठल्याही दुकानात जाऊन किंवा कुठं ऑर्डर देऊन केलेलं नाही आहे. कार्यकर्ते वस्तू गोळा करतात, मग ते 1-1 किलो पॅकिंगमध्ये रूपांतर, बॉक्स पॅकिंग असे सर्व जे करत असतात हे सर्व कष्टाचं काम आहे तशा अर्थाने. नाहीतर आपण बाजारात गेलो तर कोणाला पैसे देऊन हा आपल्याला संच आयता कुठेही मिळू शकतो. पण कार्यकर्ते बघा ना, आपल्या घरची दिवाळी सोडून हे समाजाच्या दिवाळीसाठी राबत असतात कार्यकर्ते. त्यामुळे मला या खरंच कार्यकर्त्यांचं खरं कौतुक आहे की त्यांनी या उपक्रमासाठी गेले 11 वर्ष झटतायत आणि 11 वर्ष एक चांगली आपण एक भाऊबीजेचा उपक्रम, चांगली भाऊबीज आम्ही साजरा करतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भाऊबीज अजून मला वाटतं एक आठवडा आहे भाऊबीज, मग आपण आजच का साजरी करतो? तर आपण ह्या ज्या दिलेल्या ज्या वस्तू ह्यामध्ये आहेत, ओवाळणी स्वरूपात ज्या आपण दिलेल्या ज्या वस्तू आहेत, ज्या पदार्थ आहेत, वस्तू आहेत, ह्या वस्तू त्यांना दिवाळीत उपयोगी पडाव्यात. दिवाळीत त्यांना उपयोग पडाव्यात, त्यांना फराळ करण्यासाठी, आकाशकंदील लावण्यासाठी विविध वस्तू आहेत. त्यासाठी या दिवाळीपूर्व आम्ही भाऊबीज साजरी करतो. खऱ्या अर्थाने आमची दिवाळी आजच होते. खऱ्या अर्थाने आमची सर्वांची ही दिवाळी आजच साजरी होते. घरची दिवाळी हे आपण साजरी करत असतो, पण खऱ्या अर्थाने आज दिवाळी साजरी होते. मी जसा उल्लेख केला की समाजानेच दिलेले आहे आणि आम्ही काय करतोय फक्त की समाजाने दिलेलं परत आम्ही समाजालाच देतोय. आम्ही फक्त माध्यम आहे, पण हे माध्यम म्हणून लोकांनी, दानशूर व्यक्तींनी, दातृत्ववान व्यक्तींनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी नक्कीच आभार मानेल. कारण तुम्ही आहात म्हणून हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाचे जे लाभार्थी आहेत, ह्या लाभार्थीची संख्या ही आमच्या भागात भरपूर आहे, पण जेवढं आम्ही करू शकतो तेवढं आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करतोय. कदाचित ही किटची संख्या आज आपण 150 संच आपण देणार आहोत. उर्वरित 50 संच आपण देवदासी महिलांकरता आपण पुढे कार्यक्रम घेतो, त्या भागात जाऊन आपण कार्यक्रम करतो. 200 संच आपण ह्या कार्यक्रमामध्ये आपण वितरित करतो. वितरित म्हणण्यापेक्षा ओवाळणी स्वरूपात आपण ह्या आपल्या भगिनींना भेट देतो. अशा दिवाळीचा हा आपल्या उपक्रमाचा हा मूळ उद्देश आहे आणि आपण सर्वजण जमलात परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना दीपावली सुखाची, समृद्धाची, भरभराटी, आनंदाची जाओ अशी प्रार्थना करतो. जय श्रीराम. धन्यवाद किशोरजी. या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरांचा सत्कार आणि परिचय असा कार्यक्रम होईल. सर्वात सुरुवातीला विजय यांना विनंती करतो की त्यांनी माधुरीताईंचा परिचय आणि सत्कार आयोजन करा. नमस्कार. मी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय आमदार माधुरीताई मिसाळ यांचा आपणास परिचय करून देत आहे. माननीय आमदार माधुरीताई मिसाळ यांचे शिक्षण BCom मॉडर्न कॉलेज येथून पूर्ण झालेले आहे. सद्यस्थितीत त्या पर्वती विधानसभा मतदारसंघ पुणे याच्या आमदार आहेत. त्या गेल्या 15 वर्षापासून पुण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक ओळखणारा चेहरा म्हणून त्यांची ख्याती आहे. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिवपदी कार्यरत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध पदे स्वीकारलेली आहेत. पुणे महानगरपालिकेचे सदस्य वर्ष 2007 ते 2012, माजी अध्यक्ष विद्या कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, संचालक उद्यम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड जिल्हा प्रभारी, सार्वजनिक खाते समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध कामे केलेली आहेत. त्याचा थोडा आढावा मी तुमच्यासमोर सादर करत आहे. पुण्यातील गंगाधाम चौकात अग्निशमन दलाची सुविधा बसवलेली आहे, जी दीर्घकालापासून प्रलंबित होती. सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनचा एक भाग म्हणून ब्रिक स्कूल ऑफ एज्युकेशन त्यांनी सुरू केलेले आहे. सतीश धोंडीबा मिसाळ फाउंडेशनच्या उपक्रमाद्वारे दरवर्षी त्या 250 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असतात. दरवर्षी 5000 गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी सुमारे 50 मंदिरांचे बांधकामासाठी मदत पण केलेली आहे. पुण्यातील सर्वात वर्दळीचा चौक स्वारगेट
येथे उड्डाणपुलाचे काम जे खूप कालापासून प्रलंबित होते ते त्यांनी पूर्णत्वास नेलेले आहे. शहरातील महिलांना समर्पित सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम त्यांनी सुरू केलेले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्यासाठी सुमारे 1,00,000 जणांचे त्यांनी स्वाक्षरी अभियानसुद्धा राबवलेले आहे. असे हे थोर कारकीर्द असलेले आणि सद्यस्थितीतील पर्वती विधानसभा मतदारसंघातील आमदार माननीय माधुरीताई मिसाळ यांचे स्वागत. मी मंडळाच्या महिला कार्यकर्त्या सौ गायकवाडताई आणि सौ माधुरीताई चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी माननीय आमदार माधुरीताई मिसाळ यांचा सत्कार करावा. सन्मान चिन्ह आणि शाल असं देऊन त्यांचा सत्कार, आदरपूर्वक सत्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. त्यांचा आपण शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करीत आहोत. तरी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करावे. त्यानंतर आपले दुसरे मान्यवर माननीय श्री गोपती प्रभू यांचा मी परिचय करून देतो. गोपती प्रभू हे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेत. डिप्लोमा इन योगा एज्युकेशनपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. माननीय इस्कॉन श्री गोविंद धाम मंदिर रावेत पिंपरी चिंचवड येथील ते अध्यक्ष आणि विश्वस्त आहेत. गेली 25 वर्षे ते भगवद्गीता या विषयावरती काम करत असून त्यांचं सामाजिक आणि आध्यात्मिक प्रबोधन खूप मोठ्या प्रमाणात आहे. डिप्लोमा इन योगा एज्युकेशन असे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपले जीवन त्यांनी सामाजिक या सेवेसाठी वाहून दिले. अनेक शाळांमध्ये त्यांनी भगवद्गीता प्रज्ञाशोध अशी परीक्षा घेतली, जेथे हजारो मुलांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. सध्या अनेक शाळांमध्ये मूल्य शिक्षण म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन या विषयावरती जागृत करून मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे चालू आहेत. पालकत्व कसे असावे, सुखी जीवनाचा राजमार्ग, अध्यात्म आणि 21वे शतक, अध्यात्म एक काळाची गरज, विज्ञान आणि अध्यात्म, नैसर्गिक शेती, गोशाळा अशा अनेक विषयांच्या मध्ये शेकडो लोकांना या विषयातनं ते मार्गदर्शन करत असतात. तर मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष किशोरजी चव्हाण आणि मंगेशजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा आदरपूर्वक सत्कार करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी. यानंतर मी सिमरन चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी माननीय माधवी सौशी यांचा परिचय करून द्यावा. आजच्या कार्यक्रमाच्या माननीय प्रमुख पाहुणे माधवी सौंशी यांचा मी आपणास परिचय करून देते. त्यांचं शिक्षण BSc इन केमिकल मुंबई युनिव्हर्सिटी येथून झालेलं आहे. डिप्लोमा इन कम्प्युटर्स MIS कॉलेज मुंबई येथून झालेलं आहे. भारतात मागील 2 वर्षापासून त्या ग्रामीण महिला, मुली आणि तरुणींसाठी महिला सक्षम करण्यासाठी NGO सुरू केलेला आहे. गेल्या 1 वर्षापासून त्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत स्वयंसेवक करत आहे. गेल्या 20पेक्षा अधिक वर्षांपासून त्या शिकागो USA मधील हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा इंटरनॅशनल संबंधित आहे. शिकागो येथे USA आधारित IT रिक्रुटमेंट कंपनी सुरू केली. तसेच सेवा इंटरनॅशनलसह काही सेवा प्रकल्प सुरू केले. त्यांना मातृभूमीमध्ये परत येण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताला परत येण्यासाठी लवकर सेवानिवृत्ती घेतली. शिकागो USA मधील चर्च आणि मंदिरमध्ये योग सत्र देखील आयोजित केले. गावातील शाळांमध्ये स्पोकन इंग्लिश आणि करिअर मार्गदर्शन केले. स्थानिक कारागिरांसाठी
शिवणकाम, हस्तकला आणि कलाकार्य शाळा आयोजित करून उत्सुक आहे. मी मंडळाच्या महिला कार्यकर्त्या घोगरे वहिनी आणि वाडेकर वहिनी यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा आदरपूर्वक सत्कार करावा. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मंडळाच्या महिला कार्यकर्त्या घोगरे वहिनी आणि वाडेकर वहिनी हे सत्कार करतील. सियावर प्रभु रामचंद्र की, जय छत्रपती शिवाजी महाराज की. जय. आजच्या या कार्यक्रमाला मी मगाशी उल्लेख एक करायचा राहिला. आपल्या मंचावर आपल्या भागाचे नगरसेवक श्री सम्राट थोरातही उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सलग 3 वर्ष त्यांनी स्थायी समिती पद भूषवलं आणि श्रीमंत दगडूशेठ ठावले गणपती ट्रस्टचे ते सरचिटणीस आहेत असे ते हेमंतजी रासने. त्याचबरोबर नेक्स्ट जनरेशन जे पुण्यात आहे, नेक्स्ट जनरेशन मोठा तो इंटरनेटचा व्यवसाय असणारे आणि श्री बाबा शेख, त्यांचं बाबा शेख यांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आपले शिवशक्ती संगम जो मोठा कार्यक्रम आपला झाला त्या कार्यक्रमाला त्यांनी अनेक प्रकारे फार विविध प्रकारे मदत केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे फार मोठे भक्त आहेत ते मला आवर्जून उल्लेख करायचा वाटतो. आता आपण या सत्कार करताना प्रथम आपण प्रकाश शेठ कुटवडांचा सत्कार करूयात. प्रकाश शेठ कुटवड म्हणजे ऊर्जा फूडचे मालक. अनेक ऊर्जा फूडचे विविध प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यांचं कर्तृत्वही तसंच मोठं आहे. सामाजिक कर्तृत्व पण त्यांचं तसं मोठं आहे. त्या कर्तृत्वामध्ये त्यांनी दरवर्षी आपल्याला या संस्थांमध्ये मदत करतातच आणि मी आता त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा इस्कॉनच्या अनेक उपक्रमात पण ते दूध स्वरूपात अनेक मदत करतात. असे प्रकाश शेठ कुटवड आज इथं आले, त्यांचे मी स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार हेमराज साळुंके आपल्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते हेमराज साळुंकेंनी करावा अशी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर दरवर्षी आपल्याला खरं तर मंचावर आणि खाली सभागृहात बसताना अनेक दानशूर आहेत, पण त्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण असं म्हणू आपले राहुल शेठ यमुले पेशवाई क्रिएशनचे जे महिलांना सर्वात आवडता विषय असतो साडीचा, ते दरवर्षी आपल्याला आवर्जून साड्या महिलांसाठी आपल्या भगिनींसाठी एक साडी चोळी आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेत असे देतात. असे श्री राहुल शेठ यमुले यांचा सत्कार मी विनंती करतो की आपल्या मंडळाचे उत्सव प्रमुख अविनाश निरगुडे यांनी करावा. अविनाश निरगुडे हे पेशवाई क्रिएशनचे यमुल साहेबांचा सत्कार करत आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. जय श्रीराम. जय भवानी. त्यानंतर आपले माननीय हेमंतजी रासने यांचा सत्कार ओंकार नाईक करतील. आपल्या मंडळाचे उत्सव प्रमुख ते ओंकार नाईक करतील. त्यानंतर आपल्या भागातील नगरसेवक श्री सम्राट थोरात यांचाही सत्कार आपल्या मंडळाचे मंगेश शिंदे यांना विनंती करतो त्यांनी करावं. बरं, सम्राट थोरात यांनी सांगितलं आम्ही पाहुणे आहोत त्यामुळे आम्ही सत्कार ठीक. आपल्या मंचावर आपल्या भागातील नगरसेवक अजयजी खेडेकर पण उपस्थित आहेत. मी स्वातीताई मोहोळांचा सत्कार करण्यासाठी मंगेश शिंदेंना विनंती करतो स्वातीताई मोहोळ यांचा सत्कार आपण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की. जय. जय भवानी. जय श्रीराम. त्याचबरोबर बाबा शेख जे आहेत आपल्या सर्वांमध्ये उपस्थित माननीय बाबा शेख यांची विनंती करतो विवेक फुले आपण त्यांचा सत्कार करावा. या बाबा शेख आपण. श्री शिवाजी महाराज की. जय भवानी. हर हर. बघा योगा घे बघा आपण आपला सत्कारांनी सनई चालू झाली. असो आपले दुसरे अतिथी राहुल शेठ यमुले यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं त्यांनी विनंती केली आहे. तसंच हेमंतजी रासने पण जाऊन परत येतात. एक भैयानगरमध्ये एक अडचण झाली त्यासाठी जाऊन परत येतात. आपण कार्यक्रम पुढे चालू ठेवूयात. परत एकदा मी सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. सर्व मान्यवरांचे आपण मनोगत ऐकणार आहोत.
मी माननीय माधवी संशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माधवीताई संशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्ते सभी ऑल द रिस्पेक्टेड गेस्ट एंड सब बहन और भाई जो बैठे हैं यहाँ पर. मेरी हिंदी इतनी अच्छी नहीं है, तो मैं ट्राई करूँगी थोड़ा बहुत हिंदी में बोलने के लिए. तो आज का ये जो समारंभ है, ये जो दादा कर रहे हैं इतने बहनों का जो पुरस्कार, आई मीन उनको ऑनर कर रहे हैं, ये बहुत अच्छी बात है. क्योंकि दिवाली में सभी को एक साथ सेलिब्रेट करने का एक मौका मिल रहा है एंड दिस इज़ वेरी, क्या बोलते हैं, एक अच्छा भाव है यहाँ पर. बहुत सारे बहनें जो खुशी से सेलिब्रेट नहीं कर पाती हैं या आर्थिक परिस्थिति उनकी अच्छी नहीं है, तो एक बहुत अच्छा मौका है कि हम उनको हेल्प कर सकते हैं और वो ये संस्था कर रही है. तो ये बहुत अच्छी बात है कि हम सब लोग मिल के ये कर रहे हैं और ये बहुत सारे संस्था ऐसे आगे आके करना चाहिए. और जैसे ये महिलाएं हैं जो भी जिनको कोई क्या बोलते हैं उनको, वो आर नॉट वेरी एफिशिएंट इनफ कि कोई करियर किया है या छोटे मोटे काम कर रहे हैं, तो ये जो बहनें हैं इनको हम और हम पुरुष और या तो हम सीनियर लोग या तो कोई संस्था, इनको प्रोत्साहन करना चाहिए. क्योंकि हर लड़की का एक ड्रीम रहता है कि वो कुछ ना कुछ करे, बट वो जब पैदा होती है तभी से लेके उनके माता पिता बोलते हैं कि नहीं, हम आपको पढ़ाई करना है और उसके बाद आपकी शादी हो जाने वाली है, तो उनको कुछ करने नहीं देते हैं. उसके बाद ये बड़े हो जाते हैं तो शादी हो जाती है और उसके बाद हस्बैंड बोलते हैं कि आपको अभी बच्चों का टेक केयर करना है और फिर और कुछ नहीं कर सकते हैं आप, बच्चों का कर लो फिर बाद में देखेंगे. और उसके बाद जब वो बूढ़े हो जाते हैं तो फिर उसके बाद इतने बूढ़े हो जाते हैं कि वो कुछ कर नहीं पाते हैं और उसके बाद फिर उनके बेटे का सहारा लेना पड़ता है. तो ये महिलाएं जो हैं इनका पूरा ज़िंदगी किसी के सहारे से ही जीते हैं ये लोग. तो ऐसा नहीं करते हुए हम सब, हमारी महिलाएं हैं, हमारी बहन, हमारी कोई भी रिश्तेदार हो या हमारे संगठन में जो भी हैं, तो ये सब महिलाओं को एक साथ हम लोग हेल्प करते करते उनको आगे तक लेके जाना है, ऐसा मुझे लगता है. हम ही उनका क्या बोलते हैं, वी आर रिस्पॉन्सिबल फॉर देयर करियर एज वेल. तो जो भी है संस्था है जहाँ इनको सिखाना है तो हम उनको थोड़ा सा प्रोत्साहन कर सकते हैं या तो इंडिपेंडेंट बना सकते हैं. तो बड़े बड़े संस्थाएं हैं, ये थोड़ा ज़्यादा ध्यान देना चाहिए कि ये महिलाओं को कैसे हम आगे ये कर सकते हैं, आगे हम उनको प्रोत्साहन कर सकते हैं कि कुछ करियर बनाएं ये. तो इतना ही मैं बोलूँगी कि जो भी अभी ये दादा कर रहे हैं, ये ट्रस्ट कर रहा है ये जो कार्यक्रम, तो ये अच्छी बात है और हमें बहुत सारे संस्थाओं को बोल के ऐसे कार्यक्रम और भी लेने चाहिए. ऐसे ज़रूरतमंद लेडीज़ बहुत है हमारे देश में और इनको इनकी करियर या इनके लिए जो अच्छा रहेगा वो करने में सक्षम करने में हमारी सबकी मदद लगेगी. धन्यवाद. धन्यवाद माधवी संशी जी. आपके परिचय में दिया था, इथे त्यांचा परिचय दिला, त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख केला होता की ते अमेरिकेमध्ये शिकागो येथे बरेच वर्ष होते आणि तिथेही त्यांनी खूप सामाजिक कार्य केलं आणि ते करता करता ते भारतात आले आणि आपल्या संपर्कात आले आणि आपल्या सगळ्यांना खूप छान असं मोटिवेशन असं त्यांनी भाषण दिलं. तर त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. यानंतर आजच्या प्रमुख अतिथी माननीय माधुरीताई मिसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या संपूर्ण सभागृहाला आमच्या कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना मार्गदर्शन करावे. प्रभात जनप्रतिष्ठानच्या वतीने या आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमास उपस्थित समोर बसलेल्या सगळ्या बंधू भगिनी, आपले प्रमुख उपस्थिती गोपती प्रभूजी, माननीय अध्यक्ष विश्वस्त इस्कॉन, माधवी सोनजी, उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांत, निमंत्रक आमचे विश्व हिंदूचे किशोरजी चव्हाण,
उदयजी वाडेकर, अविनाशजी निरगुडे, ओंकार नाईक, हेमंतजी रासने, सम्राट थोरात, अजयजी खेडेकर, एमुलजी, कुतवळजी, स्वातीजी मोहोळ, बाबाजी आणि सर्व जनप्रतिष्ठानचे सर्व सदस्य. दरवर्षी जनप्रतिष्ठानतर्फे ही भाऊबीज होते. जशी दिवाळी येते तशी दिवाळी आपल्यासाठी, जसं मगाशी सांगितलं की हिंदूंचा खूप पवित्र सण पण आहे, आनंदाचा सण पण आहे आणि दीपोत्सव आहे. आणि दीपोत्सवाचं मेन काम काय आहे की दीप से दीप जलाते चलो. आणि हे ते दीप से दीप म्हणजे आपल्या घरामध्ये उजेड असेल, शेजारच्या घरामध्ये अंधार आहे, तर आपल्या पंटीने त्याच्या घरामध्ये पण आपल्याला उजेड करायला पाहिजे. आणि हे नुसतं सांगत नाही तर हे प्रत्यक्षात आणणारं हे प्रतिष्ठान आहे. आणि जे दरवर्षी महिलांना अशी ही आपुलकीची भाऊबीज देते. मी लहानपणी विचारायचे की हे काय सगळे सण, आपल्या प्रत्येक सणाला एक अर्थ आहे. जशी ही भाऊबीज आहे ना, तर पूर्वी कसं व्हायचं की मुली लग्न करून एकदा गेल्या की वाहतुकीची साधनं नसायची. कुठल्या गावामध्ये लग्न करून गेली तर ती मुलगी माहेरपणाला एकतर सासू पाठवायची नाही, ती मुलगी कधी भेटेल याची काही शाश्वती नसायची. तर आपल्या धर्मामध्ये हा सण असा आहे की त्या दिवशी भावानी बहिणीकडे जायचं, ओवाळून घ्यायचं. आणि त्या काळी मुलींना पैशाचं स्वातंत्र्य पण नव्हतं, पैसा कमवण्याचे पण मार्ग नव्हते. आणि आपली घराची मदत, माहेरची मदत म्हणून भावाने तिला ओवाळणी टाकायची. आणि असा तो भाऊबीजेचा सण आहे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण किशोरजी आपुलकीची छोटीशी भाऊबीज ही त्यांच्या जीवनामध्ये खरंच आनंद निर्माण करत असेल असं मला वाटतं. आणि जसं शिवाजी महाराजांचा इथे पुतळ्या आपण पूजा करतो, मी नेहमी अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी सांगते की ही जी आपली संस्कृती आहे, हे जे आपले सण आहे, हे जे आपला धर्माची जी शिकवण आहे, जी शिवाजी महाराजांची शिकवण आहे, ही सगळी आपण आपल्याकडनं पुढच्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजे. नाहीतर आपण आत्ता सण करतो आणि आपण जर आपल्या मुलांना सांगायला गेलो तर ते म्हणतात हे काय करताय तुम्ही, काय आम्हाला काय ह्याच्यात इंटरेस्ट नाही. आणि ते त्याच्यामध्ये कितीतरी घरातनं मी बघते की त्यांना काही पडलेलं नसतं. दिवाळीला पण आम्ही बाहेर जातो. तर ही शिकवण जर आपण आपल्या लहानपणापासून आपल्या मुलांना रुजवली तर आपला हा सण, आपले हे सगळे उत्सव हे पुढच्या पिढीपर्यंत सर्क्युलेट होतील. नाहीतर शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा, माझ्या घरात नको असं न करता आपण हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत पासआउट केलं पाहिजे. तरच आपण आपली संस्कृती टिकवून ठेवू. आणि दिवाळीचा उत्सव ज्या पद्धतीने, म्हणजे माझी वाड्यातलं राहिल्यामुळे मला वाड्यातली संस्कृती माहिती आहे की कुठल्याही वाड्यामध्ये कुठल्याही घरामध्ये दिवा लागणार नाही किंवा सण साजरा होणार नाही असं व्हायचं नाही. सगळे मिळून एकमेकांशी आपुलकीने दिवाळी साजरी करायचे. तशीच तुमच्या आयुष्यामध्ये आपुलकीची दिवाळी कायम राहो. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय माधुताई मिसाळ यांनी आपल्याला खूपच योग्य शब्दामध्ये मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि त्यांनी दिलेले शब्द म्हणजे आमच्यासाठी प्रोत्साहन, असेच एक उत्तम कार्यक्रम आणि नवीन उपक्रम करण्यासाठी ऊर्जा देणारे आहेत. त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. यानंतर आपल्याकडे उपस्थित असलेले अजून एक प्रमुख अतिथी माननीय प्रकाश शेठ कुतवळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले 5 मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजचा हा आपुलकीचा भाऊबीजचा कार्यक्रम त्यानिमित्ताने आपल्याला दिवाळी भेटच्या वस्तूचं वाटप होतं आहे. आणि हे काम करणारं जे प्रतिष्ठान आहे, या प्रतिष्ठानचे प्रमुख किशोरजी चव्हाण, त्यांचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमासाठी आमच्या प्रमुख स्टेजवर असणाऱ्या माननीय आमदार माधुरीताई, प्रभूजी, उपस्थित सर्व मान्यवर. किशोरजी, आम्ही खरं तर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. कारण दिवाळीपूर्वी तुम्ही या भेटीचा कार्यक्रम करताय. मला वाटतं माझं हे 2रं वर्ष आहे तुमच्याबरोबर यायचं. आणि समाजामध्ये कसं आहे की मी एकटा दिवाळीचा सण जर बघितला
तर वसुबारसेपासून लक्ष्मी आपल्या ह्या तुळशीच्या लग्नापर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीत चालणारा सर्व जास्त वेळ चालणारा मोठा सण. तसाच हा आनंदही मोठा देणारा आहे. पण मी ज्या भागामध्ये राहतो, आपण अनेक जी काही ऋण आहेत, मातृ पितृ समाज, याच्यापैकी ज्या भागामध्ये राहतो त्या भागातल्या सर्वसामान्य घटकाला पण या प्रकारचा आनंद साजरा करता आला पाहिजे. आणि त्यासाठी माझ्यामध्ये असणारा जो घटक आहे की ज्याला याच्यामध्ये जरा परिस्थितीनुसार अशक्य आहे, अशा सर्व घटकांना या आनंदामध्ये समाविष्ट करण्यासाठी किंवा त्यांचाही आनंद द्विगुणित व्हावा म्हणून थोडं काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माझं एक सामाजिक ऋण म्हणून आम्ही त्यांना काहीतरी या सणाचा आनंद गोष्टींचं वाटप करू किंवा काही थोडंफार आम्हाला जमेल ते योगदान देऊ. आपण स्वतः कितीही घेतलं तरी शेवटी ज्याच्याकडे आहे त्याला कमीच पडतं. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा की जे पेराल ते उगवेल आणि जे वाटाल तेच परत येईल. तुम्ही हा जो एक संस्कार करताय, हा संस्कार आमच्या समाजामध्ये आज रोजी होणं खूप गरजेचं आहे. भाऊबीज आपण आपुलकीची भाऊबीज आज साजरी करतोय. खरं तुमच्या या कोरोगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग करणाऱ्या, लेबल लावणाऱ्या त्या घटकापासून तर ज्याच्या हातामध्ये हा बॉक्स जाणार आहे, या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत किंवा त्यांच्या हातांना बळ मिळावं म्हणून आमच्या दोन गोष्टी आहेत. समाजामध्ये काम करणारी तेवढी विश्वास वाटेल अशी लोकही नाहीत आणि तितका विश्वास आपण निर्माण करून हे काम करताय. त्यामुळे तुमच्या हातांना ऊर्जा दिली पाहिजे, तुमच्या हातांना बळ दिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी मला समजतात पण त्या सर्वच मी करू शकत नाही. ज्या तुम्ही करताय त्या गोष्टींना मी काम करू शकत नसेल तर काही मला होत असेल डायरेक्ट इनडायरेक्ट मदत मी केली पाहिजे आणि हाही एक संदेश समाजामध्ये गेले पाहिजे. भाऊबीजीच्या आमच्याकडे आमदार साहेब उरळी कांचन, लोणी काळभोर, कण याच्यामध्ये जर कोर्टातले खटले बघितले तर 50-60% खटले बहीण आणि भावांचे चालू आहे. हक्क सोड म्हणून तो येतो आणि मला नियमाने वाटून मिळालं पाहिजे म्हणून ती असते. बरोबर. अलीकडच्या ह्या सगळ्या काळामध्ये की जिथं ह्या बहीण भावाचं नातं सुद्धा प्रॉपर्टीपायी विस्कळीत होत चालले, दुरापास्त होत चालले, या काळामध्ये हा धागा आपण जोडायचा प्रयत्न करताय आणि नात्याच्या नसणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही ह्या प्रेमाचं वाटप करताय सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे आमच्यासाठी हा एक आदर्श आहे आणि अशीच आदर्श देणारी खरं तर ऐकण्यासारखं खूप लोक आहेत. आता आपण इथे प्रभूजींचं आपल्याला ऐकायचं आहे. पण जी माणसं अशी आहेत की सामाजिक ऋणांची जाण करून आपल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकाला सुद्धा आपल्याबरोबर आनंदात सामील करून घ्यायला पाहिजे या प्रवृत्तीने वागतात, त्या सर्व तुमच्या मंडळाला, तुम्हाला सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आत्ता आपण आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की ऊर्जा हा शब्द त्यांनी बराच वेळा वापरला. तर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की कुतोळ साहेबा यांचं जो फूड प्रोडक्ट आहे किंवा त्यांची जी इंडस्ट्री आहे त्याचं नाव पण ऊर्जाच आहे. तर ऊर्जा देणाऱ्या अशा कुतोळ साहेबांकडनं नक्कीच आम्हाला ऊर्जा मिळते, ते दरवर्षी देत आहेत. तर धन्यवाद. मी माननीय प्रमुख अतिथी श्री गोपती प्रभू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी प्रभात जनप्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित आपुलकीची भाऊबीज आणि या प्रतिष्ठानचे मुख्य अध्यक्ष किशोरजी चव्हाण यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय माधुरीताई मिसाळ या ठिकाणी आहेत. त्यानंतर माधवी संशी ज्या उपाध्यक्षा विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या आहेत. ऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख श्री प्रकाश शेट या ठिकाणी आहेत. स्वाती मोहोल आणि बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला
फार सुंदर काही प्रसंग या ठिकाणी आठवत आहेत की आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी प्रकाश किशोरजींनी आयोजित केलेला आहे, आपुलकीची भाऊबीज. एक छोटीशी मला कथा सांगावीशी वाटते की या कार्यक्रमातून आपण काय घेऊ शकतो, माणसाचा स्वभाव कसा असतो आणि माणसाने कसं वागलं पाहिजे. एक साधं उदाहरण मी देईन की एखादं तांदळाचं पोतं जर रस्त्यामध्ये ठेवलं, चिमणी येईल, आपल्या चोचीमध्ये जेवढे दाणे बसतील ते दाणे घेऊन उडून जाईल. कावळा येईल, आपल्या चोचीमध्ये जेवढं बसेल तेवढं घेईल, निघून जाईल. एखादी गाय येईल, आपल्या तोंडामध्ये जेवढे दाणे बसतील तेवढे दाणे ती घेईल आणि निघून जाईल. माझा सर्वांना प्रश्न असा आहे, माणूस जर त्या ठिकाणी आला तर तो काय करेल? अख्खं पोतं उचलून घरी नेणार. ही आपल्या माणसाची एक प्रवृत्ती असते. पण आज या प्रतिष्ठाननी जो आयोजित कार्यक्रम केलेला आहे, हा खरोखर खूप स्तुतिपूर्ण असा हा कार्यक्रम आहे की जिथे घेण्याची भावना नाही आहे, देण्याची भावना आहे. आणि मला असं वाटतं की जिथे देण्याची भावना आहे तिथे निश्चितपणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरा आनंद हा असतो. कारण नेहमी आपले हात असे असतात, पण असा हात असण्यापेक्षा ज्यांचा हात असा आहे तो फार सुखी असतो जीवनामध्ये. आणि म्हणून हा प्रयत्न आपणही करणं गरजेचं आहे की आपण असे कधी होऊ. आणि मला असं वाटतं की किशोरजींनी हा खूप मोठा उपक्रम ह्या माध्यमातून चालू ठेवलेला आहे. आणि समाजातील जे गरजू असे व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे. आणि या दिवाळीपूर्वी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या वैदिक शास्त्रामध्ये दिवाळीचं फार मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. आज आपल्या हिंदू परंपरेमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक सण आहे आणि त्या प्रत्येक सणामध्ये काहीतरी एक उद्दिष्ट आहे. की जसं मगाशी या निवेदकांनी पण या ठिकाणी सांगितलं की दिवाळी म्हणजे प्रभू रामचंद्रांनी विजयोत्सव साजरा करून पुन्हा परत आले अयोध्येमध्ये, किंवा भगवान श्रीकृष्णांनी नरकासुरावरती केलेला विजय, मग भाऊबीजेसारखा कार्यक्रम असेल, किंवा बली प्रतिपदा असेल, पाडवा म्हणजे वामनदेवांची त्या ठिकाणी पूजा केली जाते. असे अनेक वेगवेगळे सण आपण साजरे करतो. पण एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, आपल्याच महाराष्ट्रातील अनेक साधू संतांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे, पण अधिष्ठान असावे भगवंताचे. आता खरोखर या माध्यमातून ही खूप मोठी चळवळ आहे की जिथे आपण अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी गरज आहे ती भगवंताच्या अधिष्ठानाची. आणि म्हणून इथे जमलेल्या सर्वांनाच माझं हे नम्र निवेदन आहे की जीवनामध्ये अध्यात्म हा भाग फार महत्त्वाचा आहे. आज हिंदू समाज हा इतका विशाल दृष्टिकोनाचा आहे की हा सर्वांना सामावून घेतो, मग भले कोणीही असो तो. आणि म्हणून आपण पाहतोय की या आपुलकीच्या भाऊबीजेच्या माध्यमातून आपण समाजामध्ये खरोखर पोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला दोनच कथा या ठिकाणी आठवत आहेत महाभारतातल्या की ज्या आजच्या प्रसंगासाठी फार अनुरूप अशा आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा जो संबंध होता हा असाच दिव्य संबंध होता. एकदा प्रसंग असा आहे महाभारतामध्ये, युद्ध सुरू झालेलं आहे आणि भीष्मदेवांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे की उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मी 5 पांडवांचा वध करणार, अशी प्रतिज्ञा भीष्मदेवांनी घेतलेली आहे. आणि जेव्हा भीष्मदेवांनी प्रतिज्ञा घेतली आणि ही प्रतिज्ञा, ही बातमी पांडवांच्यापर्यंत येऊन पोहोचलेली की उद्या आपला वध होणार आहे. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी उपस्थित होते. अर्जुन त्यांच्या बाजूलाच होता. अर्जुनाला म्हणाले, अरे तुला समजलं का काय भीष्मदेवांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे? अर्जुन म्हणाले, हो मला समजलेली आहे की ते उद्या आमचा वध करणार आहेत. मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुला काही चिंता नाही का? अर्जुन म्हणाला, जिथे तुम्ही आहात तिथं चिंता कसली? म्हणजे आम्हाला माहिती आहे तुम्ही आमचं रक्षण करणार. अर्जुन झोपायला निघून गेला
आणि बिचारे भगवान श्रीकृष्ण रात्रभर दोन्ही हात मागे कमरेला बांधून इकडे तिकडे फेऱ्या मारत बसले. मनामध्ये कल्पना आली, म्हणे चला इथे जर कोणाला मत्तीला बोलवायचं असेल तर आपल्याला द्रौपदीला बोलवावं लागेल. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला बोलावलं. म्हणाले, हे बघ, मी जसं सांगेन तसं करायचं, का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. द्रौपदीला घेतलं. म्हणाले, हे बघ, रात्रीची वेळ आहे, फक्त माझ्यासोबत चालत चल, तुला मी भीष्मदेवांच्या त्या महालापर्यंत किंवा त्या तंबूपर्यंत घेऊन जातो. आतमध्ये गेल्यानंतर तू एकटी जायचं आहे आणि गेल्या गेल्या भीष्मदेवांच्या चरणावर डोकं ठेवायचं आहे, आणि जोपर्यंत तोंडातून काही शब्द येत नाहीत तोपर्यंत अजिबात मान वर करायची नाही. आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या त्या बहिणीला सोबत घेऊन पुढे गेले. भीष्मदेवांचा तो तंबू दिसला. म्हणाले, तू आतमध्ये जा, भीष्मदेव असतील. आणि मग द्रौपदी त्या मध्यरात्री भीष्मदेवांच्या तंबूमध्ये जाते. भीष्मदेव तिथे फिरत असतात. त्यांचं लक्ष नसताना अचानक आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवते. आणि भीष्मदेव आश्चर्यचकित होतात की एवढ्या मध्यरात्री कोणती स्त्री आली. त्यांच्या मनामध्ये विचार आला, कदाचित दुर्योधनची पत्नी आलेली असावी, दुःशासनाची पत्नी आलेली असावी आशीर्वाद घेण्यासाठी. आणि म्हणून भीष्मदेवांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि जसा आशीर्वाद दिला तसा द्रौपदीने मान वर केली. आणि भीष्मदेवांना आश्चर्य वाटलं की अरे, मी हा आशीर्वाद दिला असा कसा दिला, कारण मगाशीच मी प्रतिज्ञा घेतलेली आहे, उद्या मी 5 पांडवांचा वध करणार. मग भीष्मदेव म्हणाले, द्रौपदी, या ठिकाणी तू एकटी आलेली नाही आहेस, तुझ्यासोबत श्रीकृष्ण निश्चित असणार आहेत. त्यामुळे आपुलकीचे भाऊबीज मी असं म्हणेन, ज्या ठिकाणी श्रीकृष्णांसारखा भाऊ उभा आहे त्या ठिकाणी प्रत्येक महिलेचं रक्षण हे निश्चित होणार. आणि ती आज समाजामध्ये काळाची गरज आहे. म्हणून आज आपल्याकडे गीता असेल, रामायण असेल, भागवत असेल, या माध्यमातून जनसमाजामध्ये एक संस्कार कसे निर्माण करावेत, मगाशीच प्रकाश शेट्टी या ठिकाणी सांगितलं. संस्कार हा खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या समाजामध्ये. आणि आज संस्कार हळूहळू कमी होत चाललेले आहेत. आज एखाद्या लहान मुलाला जरी आपण म्हणालो की अरे मोठ्यांना नमस्कार कर, करत नाही तो. आई वडिलांना अक्षरशः मान कधी खाली घालावी लागते. कारण मुलंही बघतात की आई वडील कोणाला नमस्कार करतात का. ते जर करत नसतील तर लहान मुलं नमस्कार का करतील. जसं एकदा एक आई आपल्या मुलाला म्हणते की हे बघ, तू मला सारखा त्रास देऊ नकोस, म्हणे तू त्रास देतोस ना म्हणून माझे केस पांढरे झालेले आहेत. आई आपल्या मुलाला म्हणते. मुलगा फार हुशार होता. तो म्हणाला, अगं आई, मग आजीचे केस का पांढरे झाले ग. तसं आजकालची मुलं फार हुशार आहेत. संस्कार हा करायचा नसतो, तो आपल्या व्यवहारामध्ये दाखवायचा असतो. आणि मला वाटतं हा संस्कार खूप चांगल्या रीतीने हे प्रतिष्ठान खरोखर दाखवतं आहे की जेणेकरून एक समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवून की आपल्याला देण्याची प्रवृत्ती जागृत करणं गरजेचं आहे. दुसरा एक मी प्रसंग सांगून या ठिकाणी थांबेन. महाभारतातला हा प्रसंग आहे. दुर्योधन पूर्णपणे प्रयत्न करत होता की 5 पांडवांचा सर्वनाश कसा करायचा. प्रत्येक तऱ्हेने तो प्रयत्न करत होता. एकदा दुर्योधनाकडे दुर्वास मुनी आपल्या 60,000 शिष्यांना घेऊन आले. आणि या दुर्वास मुनींची सेवा दुर्योधनाने इतकी छान केली, सर्वांना पोटभर खायला घातलं, पंचपक्वान, सर्वांना खुश केलं. तेव्हा दुर्वास मुनी म्हणाले, अरे दुर्योधना, तुझी काही इच्छा असेल तर सांग. दुर्योधना दृष्टबुद्धीचा होता. तो म्हणाला, जसं तुम्ही माझ्याकडे आतिथ्य स्वीकार केलेलं आहे तसंच वनामध्ये जाऊन पांडवांच्याकडेही तुम्ही आतिथ्य स्वीकार करावं. कारण दुर्योधनाला माहिती होतं की जर दुर्वास मुनी वनामध्ये गेले आणि जर पांडव त्यांना पंचपक्वान किंवा त्यांचं आदरातिथ्य जर व्यवस्थित करू नाही शकले, दुर्वास मुनी चिडतील आणि पांडवांच्यावरती क्रोध प्रदर्शित करून त्यांना शाप देतील. ही दुर्योधनाची भावना होती. आणि मग दुर्वास मुनी गेले वनामध्ये आपल्या 60,000 शिष्यांना घेऊन. युधिष्ठिर महाराज वनामध्ये होते, झोपडीमध्ये राहत होते, तेव्हा वनवास सुरू होता त्यांचा. आणि म्हणाले, अरे युधिष्ठिरा, मी माझ्या 60,000 शिष्यांच्या समवेत आलेलो आहे
आणि माझी अशी इच्छा आहे की तुझ्याकडे दुपारचं भोजन करायचं आहे. आणि युधिष्ठिर महाराज आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, काही हरकत नाही, तुम्ही स्नान करून या, तुमच्यासाठी भोजनाची मी सोय करतो. दुर्वास महर्षी 60,000 शिष्याने घेऊन स्नानाला गेले. युधिष्ठिर महाराज द्रौपदीकडे गेले. म्हणाले, द्रौपदी, म्हणे अक्षय पात्रामध्ये काही शिल्लक आहे का? कारण द्रौपदीला एक अक्षय पात्र मिळालेलं होतं आणि वरदान असं दिलेलं होतं, जोपर्यंत द्रौपदी शेवटचं जेवण करत नाही तोपर्यंत त्या अक्षय पात्रामधून नेहमी भरभरून काही ना काही येत असायचं. आणि त्या दिवशी द्रौपदीने जेवण केलेलं होतं. आणि युधिष्ठिर महाराजांना ती म्हणाले की अक्षय पात्रामध्ये आता काहीही येणार नाही. मग द्रौपदी भगवान श्रीकृष्णांचं चिंतन करू लागते. इतक्यात भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट होतात. ते म्हणतात, अगं द्रौपदी, खूप भूक लागलेली आहे, काही खायला देशील का? आणि द्रौपदी म्हणाली, अरे भगवंता, तूही आमची चेष्टा करतोस का? एक तर ते दुर्वास महर्षी आलेले आहेत 60,000 शिष्यांना घेऊन, त्यांना कसं खायला घालायचं माझ्यासमोर आता प्रश्न पडलेला आहे. अक्षय पात्रामध्ये देखील आजचं जेवण काहीच येणार नाही आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे बघ, त्या अक्षय पात्रामध्ये ना एखादा कण काहीतरी असेल, बघ आहे का? आणि द्रौपदीने त्या भांड्यामध्ये बघितलं तर एक छोटासा अन्नाचा कण होता. तो द्रौपदीने भगवान श्रीकृष्णांच्या हातावर दिला आणि भगवंतांनी तो आनंदाने ग्रहण केला. आणि एकच कणाने भगवंतांचं पोट भरलं. भगवंतांनी ढेकर दिली. आणि जसं इकडे भगवंतांनी ढेकर दिलेली आहे, तिकडे नदीवर स्नानाला गेलेले 60,000 शिष्यांच्या सहित दुर्वास मुनी यांचंही सर्वांचं पोट भरलेलं आहे. सांगायचा उद्देश असा आहे, भगवंताला प्रसन्न करू तर निश्चित सर्वजण प्रसन्न होतील. म्हणून आजच्या या दिनी मी भगवंताकडे हीच प्रार्थना करते की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून किशोरजींनी जे अक्षयपात्र सुरू केलेलं आहे, तर हे निश्चित मी अशी प्रार्थना करेन की त्यांच्या अक्षयपात्रामध्ये कधीही कमतरता येणार नाही. त्यांचं अक्षयपात्रामध्ये वाढ होत राहील. आणि आज जे या पद्धतीने सेवा कार्य हे सुरू आहे आणि ही काळाची गरज आहे. आज आपण समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो, हिंदू धर्म हा अतिशय सर्वश्रेष्ठ आहे, त्याची प्रगल्भता फार मोठी आहे. समाजातील सर्वांना सामावून घेण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर ती आपल्या धर्मामध्ये आहे. कारण आज आपल्या या धर्मामध्ये आपल्याला रामायण, महाभारत, भागवत, भगवद्गीतासारखे ग्रंथ हे मार्गदर्शन करणारे आहेत. आणि म्हणून इथे जमलेल्या सर्वांच्या चरणी मी हेच नम्र निवेदन करेन की कृपया आपण भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्यावा, नामस्मरणाचा आश्रय घ्यावा आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं करता येईल हे पाहावं. समाजातील प्रत्येकांची सेवा कशी करता येईल हे पाहावं. मानव सेवा निश्चित केली पाहिजे, पण मानव सेवेसमवेत माधव सेवा जर झाली तर मानव सेवा आणखीन समृद्ध होते. आणि म्हणून मानव सेवा आणि माधव सेवा दोन्हीही आपण सोबत ठेवून जर पुढे जाऊ तर मग विचार करा, जर प्रभू रामांसारखे भगवंत आपल्या समवेत जर असतील, भगवान श्रीकृष्णांसारखे जर भगवंत आपल्या समवेत असतील, तर मग या समाजामध्ये अयोध्या आणि वृंदावनासारखं राज्य निर्माण करायला वेळ नाही लागणार. तर तेव्हा किशोरजी, खरोखर फार सुंदर उपक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे की दुसऱ्यांच्या घरी दिवाळी जर साजरी केली तर आपोआप आपल्या हृदयामध्ये तो आनंद निर्माण होतो. म्हणून आनंद असं म्हणतात की आनंद हा दिल्याने वाढतो. पण मनुष्याचा एक हा दृष्टिकोन असतो की द्यायचं कशाला, घ्यायचं नेहमी. पण देण्याने आनंद हा वाढत जातो. जितका अधिक आपण देऊ तितका आनंद आपल्या हृदयामध्ये वाढत जातो. कारण आज आनंद हा हृदयामध्ये नाही आहे कोणाच्या. आज आपण प्रत्येकजण हसतो, पण कशासाठी हसतो? दुसऱ्यांना दाखवायला की मी आनंदी आहे. म्हणून इंग्लिशमध्ये फार सुंदर वाक्य म्हणतात, स्माइलिंग फेसेस बट क्राईंग हार्ट्स. म्हणजे आपलं फक्त चेहरा असा आनंदी दिसतो, हसणारा, पण हृदय मात्र फार दुखतंय, रडतंय हृदयातल्या आत. आणि या सगळ्या भावनेतून जर दूर जायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी जसं मी सुरुवातीला म्हणालो, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, पण अधिष्ठान असावे भगवंताचे. तर आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अधिष्ठान भगवंताचं ठेवू आणि अशा या माध्यमातून आपुलकीची भाऊबीज, जी खरोखर आज समाजाला एक चांगली गरज आहे,
त्या माध्यमातून किंवा आपल्या महाभारत रामायण या ग्रंथातून जो भगवंतांनी एक आदर्श आपल्या जीवनासमोर उभा केलेला आहे तो आपण समाजामध्ये उभा करायचा प्रयत्न करू. समाजाला अशा पद्धतीने मदत करत आपण पुढे जाऊ आणि हा समाज एक मोठा आणि प्रफुल्लित समृद्ध आनंदी समाज कसा बनवता येईल हे ध्येय जर आपण सर्वांनी घेऊ तर निश्चितपणे वर्षातून एकदाच काय दररोज प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी झाली पाहिजे. तर किशोरजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतकं छान कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करेन की भगवंतांचे विशेष आशीर्वाद आपल्यावर संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत प्रतिष्ठानचे जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी अहोरात्र कष्ट करून या कार्यक्रमासाठी झटत आहेत ह्या सर्वांच्यावरती भगवंताची विशेष कृपा राहो आणि त्यांच्याकडून देव देश धर्मासाठी असे हे कार्य होत राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माननीय गोमती प्रभूंनी आपल्याला भाऊबीज या सणाचं महत्त्व महाभारतातील 2 गोष्टी सांगून केलं. आपल्याला सर्वांना मार्गदर्शन दिलं, संबोधित केलं. त्यांनी जी गोष्ट सांगितली भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी देने से बढ़ता है ह्या संकल्पनेवर प्रभात मित्र मंडळ सतत कार्यरत करत असतं. आम्ही या उद्देशाने नवीन नवीन उपक्रम समाजासाठी समाजहितासाठी करीत असतो आणि गोमती प्रभूंनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करूयात. यानंतर मंडळाचे कार्यकर्ते हेमराज साळुंके यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण हे जे संपूर्ण वस्तुसंग्रह आपण या भगिनींना देणार आहोत त्याचं त्यांनी त्याच्यात विवरण करावे. नमस्कार. हा जो ओवाळणी संच आपण माता भगिनींना देणार आहोत याच्यात आपल्या संचामध्ये रवा, मैदा, बेसन पीठ, भाजके पोहे, वनस्पती तूप, खाद्यतेल, गूळ, साबण, पंती, रांगोळी, साखर, गुलाबजाम मिक्स, चकली भाजणी पीठ, आकाशकंदील, लक्ष्मी, सुवासिक तेल, उटणे, अगरबत्ती, पंढरपुरी डाळ, रांगोळीपट्टी, साडी चोळी, शेंगदाणे तसेच सार्थ श्री भगवद्गीतेची एक छोटीशी पुस्तिका आणि तुळजाभवानीची एक प्रतिमासुद्धा या किटमध्ये आपण देणार आहोत. तर मी माता भगिनींना पण विनंती करतो की हा संच आपल्या 3 ते 4 लोकांना पुरेल एवढा संच आहे. तर यावर्षी आपले जे कार्यकर्ते बंधू आहेत त्यांना फराळाला बोलवायला विसरू नका. धन्यवाद हेमराज. यानंतर आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शनासाठी श्री कृष्णा परदेशी सर्वांचा आभार मानतील. आभार प्रदर्शन करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी अनेकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपाचे सहकार्य लाभलेले आहे. आजच्या कार्यक्रमासाठी बहुमूल्य वेळ देणारे सन्माननीय मान्यवर माननीय माधुरीताई मिसाळ, माननीय श्री गोपती प्रभू, माननीय माधवी संशी, माननीय श्री संदीप कर्णिक सर यांचे आभार. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणारे श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, जनता बँक, जनसेवा बँक, श्रीराम नागरी पतसंस्था, पेशवाई क्रिएशन, तसेच श्री ईशान फटाळे, श्री करण बगारे, श्री सचिन वाशिमकर, कुमारिका सानिका फटाळे, श्री प्रकाश शेत कुटवळ, श्री संतोष बनकर, श्री आनंद पिताळे, सिद्धकलाचे दर्शन तापडिया, श्रीमती सरला कलंत्री, श्री पुराणिक, श्री शुभम दोशी. त्याचबरोबर आर्थिक व वस्तू स्वरूपात खूप मोठे योगदान असणारे मंडळाचे कार्यकर्ते यांचे आभार. त्याचबरोबर निजामपूरकर इलेक्ट्रिकल आणि आजचा मांडव व सजावट विनामूल्य करणारे बोथाटे मंडप यांचे आभार. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहातील कर्मचारी व पुणे महानगरपालिका यांचे आभार. आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ देऊन ह्या कार्यक्रमास उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. धन्यवाद.